कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या शाळेतून येण्याची जर्नी. आणि मम्मी आज तुम्हाला दाखवणार आहे मच्छीची एक रेसिपी. मी ती रेसिपी तुम्हाला सांगू शकत. बाय. हा माझा मित्र विराज. हा तुम्हाला रोज दिसतो माझ्या ब्लॉगमध्ये, रोज म्हणजे 2-3 ब्लॉग सोडून. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आमचं प्रोजेक्ट चालू आहे. त्या प्रोजेक्टचं थोडंसं काम बाकी होतं. काम नाही, सामान बाकी होतं. तर एकच सामान आहे, आम्हाला घ्यायचं पाईप. तो काहीतरी कितीला भेटतो? 25 रुपयाला भेटतो. तर तो आम्ही तुम्हाला घेताना दाखवू आणि तो कसा आहे ते पण दाखवू. बाय. सामान घ्यायला कोसंबरीचे मी तुम्हाला दाखवू नाही शकत. तर काय आता बाय. हा आमचा असा PVC पाईप घेतलेला आहे आम्ही. आपल्याला कितीला पडला? 20 रुपये. आम्हाला फक्त 20 रुपयाला पडला. आम्ही जो लास्ट टाइम घेतलेला तो आम्हाला महाग पडला आणि तो हरवला आमच्याकडनं. तो आम्हाला भेटलेला 5 रुपये जास्त, म्हणजे 25ला. हा आम्हाला 20 रुपयाला 25पेक्षा पण जास्त भेटलाय. तर आता मी तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. बाय. मित्रांनो, आमचं हे मी तुम्हाला लास्टच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे बघा. तर आता मी ते कसं होल्ड केलेलं आहे. आणि आमच्या विराज साहेबांनी असं एक कटआउट बनवलं आहे बघा. आता याला आम्ही या बॉर्डरने असं कापणार आणि त्याला इथे असं लावणार, असं लावणार आहे. आणि हा एक स्टँड आहे. हा स्टँड असा इथे राहणार आहे आपण याच्यावर. तर आता आमचं ऑलमोस्ट काम होणार आहे. तर आता आपण काम झाल्यावर ते भेटूच नाही शकत, कारण तर काम झाल्यावर आम्ही भेटलो तर आमचा ब्लॉग 3-4 दिवस येणार नाही. तर बाय. रावसचा रस्सा करण्यासाठी वाटणाची तयारी केली. 2 मिरच्या, कोथिंबीर आणि खोबरं, थोडंसं आलं आणि 5-6 लसूण पाकळ्या. आता ते मी वाटून घेते. आता आपली मच्छी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया. ही रावस मच्छी आणली आज मी. तर आपण मॅरिनेशनची तयारी करूया. मीठ टाकलं, मसाला टाकलाय, हळद टाकले आणि कोकम आगळ आणि आलं लसूणची पेस्ट टाकायची. आणि आता मिक्स करून घेते आणि 10 मिनिटं ठेवून द्यायची. मी पॅनमध्ये तेल तापायला ठेवलंय. आता आपण मच्छी फ्राय करायला टाकूया. स्टार्ट. आता मी फ्राय करायला टाकते. रश्श्याची तयारी. आता मी लसूण टाकते. 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या. हे वाटण मी ह्याच्यात टाकते. स्टार्ट. हे मॅरिनेट केलेले ती मच्छी आहे मगाची, तर ती ह्याच्यात रश्श्यात टाकते मी. तर मित्रांनो, हा आता आमचा आजचा ब्लॉग. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
बाय बाय.